कॉर्पोरेट अकाउंटिंग मधला आपला जो लास्ट टॉपिक आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अगोदर SP मध्ये त्यानंतर कंपनी लॉ मध्ये शेअर्सचे प्रकार वगैरे शिकलेले आहात. त्यानंतर शेअर्सची एक फेस व्हॅल्यू असते, त्याला मराठीमध्ये दर्शनी मूल्य असं म्हणतात. मग समजा 10 रुपयाचा एक इक्विटी शेअर असेल, तर तो आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला 10 रुपयाला मिळत नाही. मार्केटमध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी असते. मग ही जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट कशी करायची, तर त्याचे काही फॉर्म्युले आहेत आणि काही मेथड्स आहेत. तर मग आपण त्या ज्या मेथड्स आहेत आणि ते जे फॉर्म्युले आहेत ते आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. एकूण 3 मेथड्स आहे, त्यातली आपण आज पहिली मेथड सुरू करतोय. त्या मेथडचं नाव आहे नेट ॲसेट मेथड किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. ही जी पहिली मेथड आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट ॲसेट मेथड, बघा त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. नेट ॲसेट. नेट ॲसेट म्हणजे कोणत्या? तर तुमच्या ज्या ॲसेट्स असतील बॅलन्स शीटला दिलेल्या, त्यातून जर तुम्ही लायबिलिटीज वजा केल्या, पण लायबिलिटीज कोणत्या? तर थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणजे कॅपिटल किंवा रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स जो असतो त्याला आपण शेअर होल्डर्स फंड असं म्हणतो. तर तो शेअर होल्डरचा फंड सोडून इतर ज्या लायबिलिटी असतील तुमच्या बॅलन्स शीटला, त्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या काय केल्या जातात? ॲसेटच्या किमतीतून मायनस केल्या जातात. त्याला नेट ॲसेट असं म्हणतात. निव्वळ मालमत्ता. निव्वळ मालमत्ता कशी कॅल्क्युलेट करायची? तर तुमच्या ॲसेटच्या किमतींमधून लायबिलिटीज मायनस करायच्या. पण लायबिलिटीज कोणत्या मायनस करायच्या? शेअर होल्डरचा जो फंड असतो म्हणजे कॅपिटल, रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस सोडून इतर ज्या लायबिलिटीज असतील त्या काय करायच्या? मायनस करायच्या. जे उरेल ती आपली नेट ॲसेट असणार आहे. आता इथे किमती घेताना ॲसेटच्या ज्या किमती आहेत त्या बॅलन्स शीट प्रमाणे नाही घ्यायच्या, तर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये मार्केट व्हॅल्यू दिलेल्या असतात ॲसेटच्या, किंवा असं दिलेलं असतं की ॲसेट रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज आणि त्यानुसार ॲसेटच्या किमती दिलेल्या असतात. मग समजा आपल्या बॅलन्स शीटला 5 ॲसेट असतील आणि त्यापैकी 3च ॲसेटच्या किमती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या असतील, 2 ॲसेटच्या किमती दिलेल्या नसतील, तर त्या आपण बॅलन्स शीटमधून घेणार आहे. उदाहरणार्थ समजा आपल्या बॅलन्स शीटला लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, त्यानंतर डेटर्स आहेत, कॅश आहे आणि बँकेचा बॅलन्स आहे. तर कॅश आणि बँकेचा बॅलन्स जो आहे तो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिला जात नाही. त्याचं कारण असं आहे की कॅश आणि बँकेचा बॅलन्स काही रिव्हॅल्यू होत नाही. आणि ॲडजस्टमेंटमध्ये समजा फर्निचरची किंमत किती झाली, त्यानंतर लँड अँड बिल्डिंगची किती झाली आणि डेटर्सवर समजा बॅड डेप्ट सांगतील, इतके इतके बॅड डेप्ट्स आहेत म्हणून, ते आपण मायनस करून डेटर्सची किंमत त्यानुसार बदलून घेणार आहोत. म्हणजे ॲडजस्टमेंटमधले ॲसेट आपण त्यानुसार किमती घेणार, पण ज्या ॲसेट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या नाही आहेत त्यांच्या किमती आपण बॅलन्स शीटप्रमाणे घेणार. मग ॲसेटची बेरीज करणार, त्यातून लायबिलिटीज काय करणार? मायनस करणार. लायबिलिटीज काही रिव्हॅल्यू होत नाही. बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्सने डिस्काउंट दिला वगैरे असं येऊ शकतं, पण शक्यतो तसं होत नाही. तर लायबिलिटी वजा करणार आणि नेट ॲसेट काढणार. ही आपली आहे पहिली स्टेप. इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट ॲसेट मेथडने ही पहिली स्टेप आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते फॉर्म्युले आणि त्यासोबतच एक्सप्लेन करते, नंतर आपण प्रॉब्लेम घेऊया. फॉर्मॅट आपण पाहू आधी आणि मग प्रॉब्लेम घेऊ. बघा, फॉर एक्झाम्पल म्हणून काही ॲसेट्स घेतलेले आहेत. फॉर्मॅट पाहतोय आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट ॲसेट मेथडचा. ॲसेटची नावं चेंज असू शकतात प्रॉब्लेमनुसार. इथे मी उदाहरण म्हणून काही नावं दिली आहेत. बघ, फर्स्ट स्टेप जी आहे आपण नेट ॲसेट कॅल्क्युलेट करणार. नेट ॲसेट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला ज्या किमती ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या असतील त्यानुसार काय करायच्या? ॲसेट्स घ्यायच्या, ॲसेटच्या किमतींची बेरीज करायची आणि त्यातून लायबिलिटीज ज्या आहेत त्या वजा करायच्या. फॉर एक्झाम्पल म्हणून काही लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. प्रॉब्लेमनुसार लायबिलिटीजची नावं चेंज होऊ शकतात. मग आपली जी पहिली स्टेप आहे, पहिली स्टेप तुम्हाला नेट ॲसेट कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या? त्या ॲसेटच्या किमती घ्यायच्या, त्यातून लायबिलिटीज काय करायच्या? वजा करायच्या. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये
जो इक्विटी शेअर होल्डर आहे त्याच्या इक्विटी शेअर्सची आपण व्हॅल्यू काढतो. त्यामुळे इक्विटी शेअर होल्डरला किती फंड अवेलेबल आहे ते कॅल्क्युलेट करावं लागतं. मग इक्विटी शेअर होल्डर्सचा फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, तर तुमचं जे पहिल्या स्टेपचं उत्तर येईल म्हणजे ज्या नेट ॲसेट्स येतील त्यातून आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे ते मायनस करणार. मग त्याचा फॉर्म्युला आहे टोटल नेट ॲसेट लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. ते वजा करून जे उत्तर येईल तो असणार आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. ही आपली सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण नेट ॲसेट काढणार, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करणार. ते कसे कॅल्क्युलेट करणार, तर टोटल नेट ॲसेटमधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करणार. समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नसेल तरी पण ही स्टेप करायची. इथे तुम्ही किंमत टाकणार आणि इथे नील लिहिणार, वजाबाकी करून तुमचं उत्तर परत तेवढंच येणार. पण ही स्टेप करायचीच जरी प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नसलं तरी. आणि तिसरी स्टेप आहे एका शेअर्सची व्हॅल्यू काढायची. मग आता एका शेअर्सची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला इक्विटी शेअर्सच्या संख्येने ह्या अमाऊंटला काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल. जेवढा फंड इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल आहे त्या अमाऊंटला इक्विटी शेअर्सच्या संख्येने काय द्यायचं, भाग द्यायचा. ही तिसरी स्टेप. कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू किंवा नेट ॲसेट व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. त्याचा फॉर्म्युला आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅल्क्युलेशन करून तुमचं जे उत्तर येईल ती एका शेअर्सची व्हॅल्यू असणार आहे. असा 3 स्टेपमध्ये फक्त आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पहिली मेथड आपण पाहतोय इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट ॲसेट मेथड. त्यात पहिली स्टेप आपण नेट ॲसेट काढणार, दुसऱ्या स्टेपमध्ये फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर काढणार आणि तिसऱ्या स्टेपमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करणार. मग आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. तुम्हाला मी काल गुगल क्लासरूमला प्रॉब्लेम शेअर केलेला आहे, तुम्ही तो लिहून घेतला असेल. तो प्रॉब्लेम फर्स्ट नंबरचा आज आपण आता प्रॉब्लेम पाहू. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा पहिला प्रॉब्लेम आपण पाहतोय. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते, नंतर आपण सोडवू. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ एनरॉन लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीट दिलेलं आहे आपल्याला. त्याची लायबिलिटी साईड, ॲसेट साईड आहे. नेहमी ज्याप्रमाणे बॅलन्स शीट असतं त्याप्रमाणेच बॅलन्स शीट दिलेलं आहे. आपल्याला महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत बघा. फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर ऑफ द कंपनी द ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. ॲसेट्सचं रिव्हॅल्युएशन झालं आणि त्याच्या किमती बघा कशा दिलेल्या आहेत. गुडविल आहे 2,24,000. आपण जर बॅलन्स शीट पाहिलं तर बॅलन्स शीटला गुडविल नव्हतं, पण गुडविल ॲडजस्टमेंटमध्ये आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला गुडविल घ्यावं लागेल. त्यानंतर बिझनेस प्रिमायसेस आहे 4,96,000. बॅलन्स शीटला बिझनेस प्रिमायसेस आहे 2,36,000, पण आता आपण कॅल्क्युलेशनसाठी घेताना 4,96,000 घेणार. त्यानंतर मशिनरी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे 3,40,000. बॅलन्स शीटला पण मशिनरी आहे 2,60,000, पण कॅल्क्युलेशन करताना आपण 3,40,000 घेणार. त्यानंतर डेटर्स इन्क्लूड ₹16,000 ॲज बॅड. बॅड म्हणजे काय, बॅड डेप्ट्स आहेत. मग आपली जी डेटर्सची किंमत असणार आहे बॅलन्स शीटची त्यातून आपण ₹16,000 वजा करू. मग डेटर्सचं वेगळं नाव काय, तर ट्रेड रिसिवेबल, अकाउंट रिसिवेबल. मग ते नाव दिले बघा इथे. अकाउंट रिसिवेबल आहे 1,76,000. त्यातून आपण हे ₹16,000 काय करणार आहोत, बॅड डेट म्हणून लेस करणार आहोत. मग आता ॲडजस्टमेंटमध्ये ज्या बॅलन्स शीटच्या ॲसेट होत्या त्यापैकी कोणत्या ॲसेट दिल्या, फक्त बिझनेस प्रिमायसेस, मशिनरी आणि डेटर्स, म्हणजे 3च ॲसेट आल्या. आता बाकीच्या ॲसेटच्या किमती कशा घ्यायच्या पहा. पहिली जी आहे बिझनेस प्रिमायसेस तिची किंमत आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. मशिनरीची पण दिलेली, कॉपीराईटची दिलेली नाही. मग कॉपीराईट आहे तसेच घ्यायचे म्हणजे ₹40,000. स्टॉक इन ट्रेडची पण किंमत ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली नाही, मग स्टॉक इन ट्रेड पण आहे तसेच घ्यायचे ₹96,000. अकाउंट रिसिवेबल मधून आपल्याला ₹16,000 बॅड म्हणून वजा करायचे आहेत आणि जी किंमत येईल ती घेऊ. कॅश आणि बँकेचा जो बॅलन्स असतो तो चेंज होत नाही, त्यामुळे तो आहे तसाच घ्यायचा. आणि लास्टला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत ते घ्यायचे नाही. का नाही घ्यायचे, तर आपण फायनल अकाउंटमध्ये शिकलेलो आहोत की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, ह्या ज्या आहेत त्या फिक्टिशियस अमाऊंट्स असतात.
त्यामुळे त्या काही रिअलाइज होत नाही, त्या आपण बाजारामध्ये विकायला नेऊ शकत नाही, त्यामुळे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घ्यायचे नाही. आता लायबिलिटी साईड पहा. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 4 लाख रुपये आणि इक्विटी शेअरची संख्या आहे 4000. ही संख्या आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे तिसऱ्या स्टेपला. त्यानंतर रिझर्व्ह फंड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हे तिन्ही पण शेअर होल्डर्स फंड आहे, त्यामुळे हे आपण लेस करायला घेणार नाही. म्हणजे 3 लायबिलिटी शिल्लक राहत आहेत. टॅक्स प्रोव्हिजन, अकाउंट पेएबल आणि रेंट पेएबल या 3 लायबिलिटीज आपण लेस करणार आहोत ॲज अ करंट लायबिलिटीज म्हणून. मग आपल्या पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲसेटमधून लायबिलिटीज वजा करून नेट ॲसेट कॅल्क्युलेट करणार. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस करावं लागेल. पण ह्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाही, पण तरी पण सेकंड स्टेप करायची आपल्याला आणि कॅल्क्युलेशन करून दाखवायचे. मग आपण आता सोल्युशनला सुरुवात करू. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ॲसेट. आधी आपण ज्या ॲसेटच्या किमती आहेत त्या घेऊ. 3 ॲसेट ॲडजस्टमेंट प्रमाणे किमती बॅलन्स शीटच्या ॲसेट्स आहेत त्या, आणि गुडविल हे ॲडिशनल दिलेलं आहे. म्हणजे एकूण ज्या ॲडजस्टमेंटमधल्या 4 ॲसेट्स आहेत त्या घेऊ. त्यानंतर बॅलन्स शीटच्या ज्या ॲसेट्स आहेत ज्याच्या किमती चेंज झालेल्या नाही त्या आहे तशाच घेऊ. गुडविल घ्या अगोदर 2,24,000. त्यानंतर बिझनेस प्रिमायसेस 4,96,000. त्यानंतर मशनरी 3,40,000. या किमती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या होत्या त्यानुसार आपण घेतले. कॉपीराईट बॅलन्स शीटची जी किंमत आहे तीच घेतलेली आहे. स्टॉक इन ट्रेड बॅलन्स शीटची जी किंमत आहे तीच घेतलेली आहे. अकाउंट रिसिवेबल मधून आपल्याला बॅड डेट वजा करायची, मग ते थोडेसे इनर कॉलमला घ्या आणि त्यातून बॅड डेट लेस करा. 1,76,000 इनरला घेतले, लेस बॅड डेट 16,000 रुपये. बँकेचा बॅलन्स आहे तसाच घेतला 80,000 रुपये आणि कॅश इन हँड 20,000. आपण आधी सर्व ॲसेट्स लिहून घेतल्या. ज्या ॲसेट रिव्हॅल्यू झाल्या होत्या त्यांच्या किमती ज्या आहेत त्या रिव्हॅल्यूड फिगर घेतल्या आणि बाकीच्या ज्या ॲसेट्स आहेत त्यांच्या बॅलन्स शीटच्या किमती घेतलेल्या आहेत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण घेतलेला नाही. गुडविल 2,24,000, बिझनेस प्रिमायसेस 4,96,000, मशिनरी 3,40,000, कॉपीराइट 40,000, स्टॉक इन ट्रेड 96,000, अकाउंट रिसिवेबल in inner column 1,76,000 less bad debt 16,000, in outer column 1,60,000, bank balance 80,000, cash in hand 20,000, total of asset 14,56,000, 14,56,000 रुपये आपल्या ॲसेटची टोटल आली. आता त्यातून लायबिलिटीज मायनस करा. लेस करंट लायबिलिटीज, टॅक्स प्रोव्हिजन 40,000, अकाउंट पेएबल 2,10,000 अँड रेंट पेएबल 6,000. 3 लायबिलिटीज आपण घेतल्या. टॅक्स प्रोव्हिजन 40,000, अकाउंट पेएबल 2,10,000, रेंट पेएबल 6,000. तुम्ही ह्या 3 लायबिलिटीज इनरला घेऊन आणि मग टोटल जरी आउटरला टाकली असती 2,56,000 रुपये तरी चालली असती, किंवा डायरेक्ट आउटरला घेतल्या तरी चालतात. आपण आता त्या लेस करू. 14,56,000तून लायबिलिटीची जी बेरीज आहे 2,56,000 ती वजा करू. त्याला म्हणायचं टोटल नेट ॲसेट. टोटल नेट ॲसेट येत आहेत 12 लाख रुपये, 12 लॅक्स. इथे आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. आपण फर्स्ट कॅल्क्युलेट केले टोटल नेट ॲसेट. ॲसेटच्या किमतींमधून लायबिलिटीज काय केल्या, मायनस केल्या. सेकंड स्टेपमध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करतो. मग सेकंड स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. त्यासाठी फॉर्म्युला लिहा, टोटल नेट ॲसेट लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. टोटल नेट ॲसेट आपण आपल्या पहिल्या कॅल्क्युलेशनमध्ये काढलेली आहे 12 लाख रुपये. त्यातून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस करा. पण ह्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाही,
त्यामुळे कॅल्क्युलेशन करून उत्तर आपलं तेवढंच येणार आहे, 12 लाख रुपये. सेकंड स्टेप केली आपण, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. त्यासाठी पहिल्या स्टेपचं उत्तर घेतलं, टोटल नेट ॲसेट 12 लाख रुपये लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही म्हणजे नील. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आला 12 लाख रुपये. आता तिसरी स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू किंवा नेट ॲसेट व्हॅल्यू लिहिलं तरी चालतं. कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. त्याचा फॉर्म्युला घ्या, इज इक्वल टू फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्सची संख्येने फंडला भाग द्यायचा, इज इक्वल टू 12 लाख अपॉन 4000 इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्सची संख्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4000 दिलेली आहे, मग 12 लाखाला 4000ने भाग द्या. 0 0 कॅन्सल करा, 4 त्रिक 12, 300 रुपये आपला पर शेअर उत्तर येते, ₹300 पर शेअर. एका शेअर्सची व्हॅल्यू आली ₹300 पर शेअर. प्रत्येक शेअरची व्हॅल्यू आपली किती असणार आहे, 300 रुपये. इथे आपला पहिला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. बघा, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा सेकंड प्रॉब्लेम आपण आता घेतोय. फर्स्ट प्रॉब्लेम आपण कंप्लीट केलाय. सेकंड प्रॉब्लेम थोडे ऍडजस्टमेंट फक्त चेंज आहेत, बाकी सोडवण्याची जी पद्धत आहे आणि स्टेप्स आहेत त्याच आहे. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते. From the following information relating to Advani Limited, Ahmednagar, compute the intrinsic value of each equity share. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि एक चेंज आता पहिल्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नव्हतं, ह्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे. लायबिलिटी साईड पहा, इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख आहे, शेअर्सची संख्या आहे 20,000. आपल्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर महत्वाचे आहेत. एक शेअर 10 रुपयाचं आहे, फेस व्हॅल्यू त्याची 10 रुपये आहे. त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1,30,000 रुपये. रिझर्व्ह फंड आहे 60,000 आणि अदर लायबिलिटीज ज्या आहेत म्हणजे करंट लायबिलिटीज त्यामध्ये आहेत ट्रेड क्रेडिटर्स 45,000, बिल्स पेएबल 20,000 आणि टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. ॲसेट साईडला जे ॲसेट आहेत त्या आपण आधी ॲडजस्टमेंट प्रमाणे पाहतो, नंतर उरलेल्या ॲसेटच्या किमती आपण बॅलन्स शीट प्रमाणे घेतो. फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युइंग द इक्विटी शेअर ऑफ द कंपनी, व्हेरियस ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. फर्स्ट सांगितलंय बुक डेप्स. बुक डेप्स मीन्स डेटर्स. रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू. 100% ऑफ बुक व्हॅल्यू म्हणजे काय? काही जणांना असं वाटतं का 100% बॅड डेप्स आहे का काय? नाही, तर 100% किमतीला रिअलाइज झाली म्हणजे कोणतेही बॅड डेप्स नाही आहेत. मग डेटर्स आपण घेताना 36,000 रुपये घेणार आहोत. जी किंमत दिलेली आहे बॅलन्स शीटला ती घेणार आहोत. इथे बॅड डेप शब्द नाहीये, इथे काय म्हटलंय, रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू म्हणजे 100% अमाऊंटला रिअलाइज झाले म्हणजे डेटर्सची व्हॅल्यू आपण 36,000 घेणार आहोत. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड रिअलाइज ॲट अ प्रॉफिट ऑफ ₹15,000. स्टॉक कसा रिअलाइज झाला तर 15,000 रुपये नफा घेतला, प्रॉफिट घेतला म्हणजे 65,000 रुपये ज्याची किंमत आहे स्टॉकची, त्यामध्ये 15,000 ऍड करावे लागतील म्हणजे स्टॉकची किंमत आपल्याला 80,000 घ्यावी लागेल. आणि बाकीच्या ॲसेटच्या किमती दिलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंट 60,000, गुडविल 50,000, लँड अँड बिल्डिंग 1,10,000 आणि प्लांट अँड मशिनरी 1,40,000. त्या किमती आहे तशाच घेऊ. मग आता कोणती ॲसेट राहिली पहा, गुडविल झाली, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स झाली. कॅश राहिली. कॅशची किंमत बॅलन्स शीटला दिलेली आहे 24,000, तशीच घ्यायची. आणि अंडर रायटिंग कमिशन आपण घेणार नाही. अंडर रायटिंग कमिशन म्हणजे भाग विमे करायला दिली जाणारी दलाली किंवा त्याचं कमिशन, तर ते आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही कारण की ती काय आपली रिअलायझेबल ॲसेट नाहीये, आपण ती बाजारामध्ये विकू शकत नाही. मग आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. फक्त एक नवीन पॉईंट आलाय की प्रेफरन्स शेअर कॅपिटल इथे दिलेले, त्यामुळे आता ते मायनस होईल सेकंड स्टेपमध्ये. फर्स्ट स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ॲसेट. त्यामध्ये ॲडजस्टमेंट प्रमाणे ॲसेटच्या किमती घ्या. गुडविल 50,000, लँड अँड बिल्डिंग 1,10,000, प्लांट अँड मशिनरी 1,40,000,
तुम्ही तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये जशा सिक्वेन्स दिलाय तसं घेतलं तरी चालू शकतो, पण शक्यतो आपण काय करतो, फिक्स ॲसेट आधी घेतो आणि करंट ॲसेट नंतर घेतो, म्हणून या क्रमाने घेतलेला आहे. इन्व्हेस्टमेंट 60,000, स्टॉक इन ट्रेड 80,000, ट्रेड डेटर्स 36,000 आणि कॅश इन हँड 24,000. आपल्याला गुडविलची किंमत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या होत्या, इन्व्हेस्टमेंट पण दिलेली होती. स्टॉक 15,000 प्रॉफिटने सांगितला होता, मग आपण 15,000 रुपये 65,000 ॲड करून घेतले. ट्रेड डेटर्स 100% बुक व्हॅल्यू सांगितली होती, म्हणून 36,000 रुपये घेतले आणि कॅश 24,000 रुपये. बेरीज करा. बेरीज येते 5 लाख रुपये. बेरीज येते 5 लाख रुपये. त्यातून लायबिलिटीज मायनस करा. लेस करंट लायबिलिटीज 3 लायबिलिटीज आहेत. ट्रेड क्रेडिटर्स मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आता मी इनरला घेते आणि टोटल करून आउटरला दाखवते. दोन्ही पद्धतीने केलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट आउटरला फिगर्स घेतल्या तरी चालतील किंवा इनरला घेऊन टोटल करून आउटरला घेतलं तरी चालतील. बिल्स पेबल 20,000 रुपये आणि टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. तिन्हींची बेरीज करून आउटरला 70,000. 5 लाखातून 70,000 रुपये मायनस करा. टोटल नेट ॲसेट येत आहेत 4,30,000 रुपये. टोटल नेट ॲसेट 4,30,000 रुपये. ही झाली आपली पहिली स्टेप. सेकंड स्टेप आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. मग सेकंड स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. त्याचा फॉर्म्युला आहे टोटल नेट ॲसेट मायनस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग आपण टोटल नेट ॲसेट घेतल्या पहिल्या कॅल्क्युलेशननुसार 4,30,000 रुपये. 4,30,000 रुपये लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,30,000 रुपये, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं होतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. वजाबाकी करून फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर 3 लाख रुपये. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण एका शेअरची व्हॅल्यू काढतो. कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. फॉर्म्युला लिहा, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. Calculation of intrinsic value of each equity share. It is our third step. Formula is equal to चिन्ह करा, fund available for equity shareholder upon number of equity shares. मग फंड आहे 3 लाख रुपये छेद इक्विटी शेअर्स आहेत 20,000. संख्या बॅलन्स शीटला दिलेली जी आहे 20,000 ती घेतोय आपण, कॅपिटल नाही घ्यायचं, संख्या घ्यायची. मग 20,000 आणि 3 लाखाला भाग द्या. कॅल्क्युलेशन करून ₹15 पर शेअर. आपण 0 कॅन्सल केले 4 2 ने 30ला भाग दिला, 15 रुपये पर शेअर. त्याला चौकोन करा. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू ₹15 पर शेअर किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू ₹15. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर मागची स्लाइड एकदा दाखवून घेते. फर्स्ट स्टेप आपण टोटल नेट ॲसेट कॅल्क्युलेट केल्या. ॲसेटच्या किमतींमधून लायबिलिटीज मायनस करून टोटल नेट ॲसेट आल्या 4,30,000. त्यानंतर आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला. टोटल नेट ॲसेटमधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस केलं. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आला 3 लाख रुपये. आणि लास्ट कॅल्क्युलेशनमध्ये एका शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग 3 लाख छेद 20,000 इक्विटी शेअर्सने भाग दिला, 15 रुपये पर शेअर आले. खाली परत उत्तर लिहा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू ₹15. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट झाला.